हॅलो एव्हरीवन, माझं नाव अभिषेक ठिगळे. तुमच्या सगळ्यांचं एज्युकल्चरमध्ये स्वागत आहे. एज्युकल्चरचं हे बँकिंग आणि इन्शुरन्स रिलेटेड एक्झामचं चॅनल आहे. याच्यावर आपण त्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी एक विषय घेऊन आलोय, ते म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्सचं ह्याचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे एक्झामसाठी. तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं, तर त्याच्या नोटिफिकेशन विषयी माहिती देण्यासाठी आलेलो आहे. याचं डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला ह्या युट्यूबच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, या व्हिडिओच्या. तर आपण याची थोडक्यात माहिती बघूया. तर रिक्रुटमेंट ऑफ 300 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत. स्केल 1 ची ही पोस्ट असते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची. तर याचं फॉर्म फिलिंग सुरू झालंय 1 डिसेंबर 2025 पासून आणि शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2025. तर तुम्ही ह्यानुसार 15 डिसेंबर पर्यंत याचं फॉर्म फिलिंग करू शकता. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, आजच्या असा फॉर्म भरून घ्या. आणि याची टेंटेटिव्ह डेट दिली आहे त्यांनी प्रिलिमिनरी एक्झामची 10 जानेवारी 2026. आणि त्यानंतर ऍडमिट कार्ड साठी तुम्हाला ती डेट नंतर सांगितली जाईल. पण मेन्सची सुद्धा टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे यांनी, ती म्हणजे 28 फेब्रुवारी 2026. तर याविषयीच आपण माहिती बघणार आहोत. तर याच्या जागांविषयी माहिती बघूया. आता आपण 2 तारखा तर कळाल्या. 15 तारीख शेवटची तारीख आहे फॉर्म फिलिंगची. 10 जानेवारीला एक्झाम आहे आणि 28 फेब्रुवारीला याची मेन्सची एक्झाम आहे. जर जागांविषयी बघितलं आपण तर टोटल 300 पोस्ट आहेत. त्यातील जनरलिस्ट म्हणजे कोणीही भरू शकेल, कुठलाही ग्रॅज्युएट भरू शकेल, अशा जागा 285 आहेत. आणि नंतर त्यांना ते हिंदी राजभाषा ऑफिसर त्याच्यासाठीच्या 15 जागा आहेत. तर याचं एक वेगळं क्वालिफिकेशन असते हिंदी लँग्वेजचं, ते तुम्ही ह्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघू शकता डिटेल नोटिफिकेशन मध्ये. आता पुढे जाऊया आपण. तर याचा पॅटर्न कसा असतो, सिलेक्शन प्रोसिजर कशी असते, मी हे चॅनल सुरू करण्याच्या पहिल्या लेक्चरलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टर हे असं आहे की तिथं सेम सिलेबस आणि मल्टिपल एक्झाम. तुम्हाला लिटरली महिन्याला 2-2, 3-3 एक्झाम देता येतील एवढ्या एक्झामचा तुम्हाला, म्हणजे स्वतःला तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज झाल्या ना. तो आणि अभ्यास तुम्हाला सगळीकडे एकच करायचा आहे. काय अभ्यास आहे तुमचा? इंग्लिश, रिझनिंग, क्वांट. इंग्लिश 30 क्वेश्चन, क्वांट 35 क्वेश्चन, रिझनिंग 35 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चन आहेत. आणि 60 मिनिट्सची एक्झाम आहे, म्हणजे एका तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात. आणि सेक्शनल टाइम सुद्धा आहे, 20 मिनिट्स मध्येच तो सेक्शन तुम्हाला सोडवायचा असतो. आणि बँकिंग आणि इन्शुरन्स रिलेटेडच्या जवळजवळ 95% एक्झाम मध्ये हेच 3 सब्जेक्ट असतात. त्यामुळे एकदाच हे 3 सब्जेक्ट पक्के करायचे आणि सगळ्या एक्झामला तुम्हाला सामोरं जाता येतं. तर ह्या त्याच 3 एक्झाम आहेत. तुम्हाला एका तासात 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्या पद्धतीचं हे असतं, ते होऊन जातं. प्रत्येक प्रश्न काही वेगळा नसतो, चंग असतात. सिलॉजिझमचे 5 प्रश्न असतात, ते 2 मिनिटात उडतात. नंबर सिरीज 5 असतात, ऑड वन आउट 5 असतात, डेटा इंटरप्रिटेशन 5-5 असतात, पझलचे 5-5 चे गट्टे असतात, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे 5-5 चे गट्टे असतात. त्यामुळे तुम्ही त्याचा लोड घेऊ नका, एवढं फास्ट येईल का? तुम्हाला फक्त गणित आवडलं पाहिजे. कसं करून घ्यायचं ते तुम्ही आमच्यावर सोडा. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे सेक्शन असणार आहे. हे झालं प्रिलिम्सचं पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा आपला मेन्स आहे. मेन्स एक्झामिनेशन. आता माझ्या बघा, मेन्स मध्ये सब्जेक्ट बघा कुठले आहेत. टेस्ट ऑफ रिझनिंग झालेलं का प्रिलिमला? परत टेस्ट ऑफ इंग्लिश झालं का? म्हणजे रिझनिंग आहे, इंग्लिश आहे. त्याच्यानंतर क्वांट आहे, टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. म्हणजे प्रिलिमचे जे 3 आहेत ते तर आहेच आहेत. आणि मेन्सला फक्त 2 टॉपिक एक्स्ट्रा वाढतात. ते म्हणजे एक वाढतं जनरल अवेअरनेस आणि नंतर वाढतं कॉम्प्युटर नॉलेज. हे झाले मेन्सचे. अशा प्रकारे मेन्सला 200 क्वेश्चन एमसीक्यूचे असतात, 200 मार्क्स कॅरी करतात. ते तुम्हाला 150 मिनिटात सोडवायचे. इथं सुद्धा तुम्हाला सेक्शनल टाइम आहे. सेक्शनल टाइम इथं सुद्धा आहे. प्रत्येकाचं तुम्हाला ते व्यवस्थित दिलेलं आहे. आणि नंतर मेन्स मध्ये एक एक्स्ट्राचा पार्ट काय येतो, तर तुम्हाला एसे आणि प्रिसिज लिहायचं असतं 20 आणि 10 मार्क्स. खूप सोपं आहे, कारण माणूस चेक करत नाही, मशीन चेक करते, अल्गोरिदम चेक करतं. त्यामुळे ठराविक पॅटर्न मध्ये तुम्ही लिहिलं, चांगले पॉईंट्स त्याच्यामध्ये असले की तुम्हाला तिथं चांगले मार्क्स मिळू शकतात. की जे आपण हाताने लिहितो तिथं माणसं चेक करतात, त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीनं सोपं आहे. तुम्हाला फक्त त्यांचं जे फ्रेमवर्क असतं ते फ्रेमवर्क चुकवायचं नाहीये. मला तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की मेन्सला पण प्रिलिम्सच 3 पॉइंट आहेत आणि ते वेटेज पण जास्त कॅरी करतायत. तर प्रिलिम मेन्स असं काही वेगळं नाहीये. जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर वाढते, ही तुमची असणार आहे मेन्सची एक्झाम. कोणासाठी? जनरलिस्ट साठी. ते म्हणजे 285 पोस्ट होते ना, त्याच्यासाठी. हिंदी भाषिकसाठी फक्त इकडं शेवटचं एक वाढतं, हे रिझनिंग, इंग्लिश, प्रोफेशनल नॉलेज एक असतं त्याचं. आणि नंतर जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर सायन्स, ते सगळं आहेच असं. ठीक आहे. फक्त इथं वाढतं काय तुम्हाला, इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये 10 मार्कचा एसे आहे, परत हिंदीवाला पण असतो, लेटर रायटिंग असतं. तर हे सगळं ट्रान्सलेशन असतं. तर हे सगळं 50चं होतं, की जे तिथं 30चं. आणि इथला हा त्यात हिंदी प्रोफेशन मध्ये तुमचं जे ग्रॅज्युएशन असतं त्याच्यातलं, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला ह्याच्यात विचारतात. तर
हे असा एक्झामचा पॅटर्न आहे आणि हाच एक्झामचा पॅटर्न सगळ्या बँकिंग आणि इन्शुरन्सला आहे. मेन्सला एखादा पॉईंट वाढतो फक्त त्या फील्डशी रिलेटेड, स्ट्रीमची रिलेटेड. प्रिलिम सगळ्याची सेम आणि मेन्स म्हणजे 70% सिलेबस सेम. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही या एक्झामचा फॉर्म भरा आणि अशा सगळ्या एक्झामचा फॉर्म भरा. तुम्हाला इतर ठिकाणी जेवढं जास्त घासावं लागतं, कष्ट घ्यायला लागतं, तरी पण यश मिळत नाही. पण इथं तसं नाहीये. 6 महिने डेडिकेटेडली अभ्यास करा, तुम्हाला 10-12 चान्स स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मिळतील आणि त्यातला एक तरी चान्स तुमचा बसून जाईल आणि तुमचं करिअर सेट होऊ शकतं. ठीक आहे. तर अशाच प्रकारे बँकिंग आणि इन्शुरन्स सेक्टरच्या रिलेटेड नवनवीन माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.